सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी पांगारवाडी तालुका सिन्नर येथील शासकीय वनविभागाचे वनक्षेत्रातून राखीव क्षेत्राचे तार कंपाऊंडचे लोखंडी अँगल चोरीस गेलेले होते। तसेच या प्रकारचे सिन्नर पोलीस ठाण्यात एकूण 6 गुन्हे दाखल होते। या चोरी करणाऱ्या टोळीचा बऱ्याच दिवसांपासून सिन्नर तालुका परिसरात धुमाकूळ सुरू होता। सदर गुन्ह्यांचे समांतर तपास हे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडून सुरू असताना पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार रतन चिमा माळी राहणार पास्ते तालुका सिन्नर व त्याचे साथीदारांनी केलेले असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने पास्ते शिवारात सापळा रचून चोरी करण्यासाठी वापरत असलेले पिकअप वाहन क्रमांक MH42 B3734 ही पकडून त्यात चोरी करण्यासाठी जात असलेले इसम रतन चिमा माळी राहणार पास्ते तालुका सिन्नर, इरसाद उर्फ लंबू मसूद अली राहणार गोजरेमळा सिन्नर मूळ राहणार कानपूर, कल्पेश पांगळू साबळे राहणार SD कॉलनी सिन्नर भंगार विक्रेता, मनावर मोहम्मद अली राहणार अंबड नाशिक यांना ताब्यात घेतलेले असून त्यांच्याकडून सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हे उघडकीस आलेले असून आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा पिकअप वाहन जप्त करण्यात आलेले आहे। यातील आरोपी क्रमांक 1, 2, 3 यांचेवर यापूर्वी सिन्नर व सिन्नर MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आरोपितांकडून एकूण 2,59,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, API संदेश पवार, ASI नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, प्रकाश कासार यांचे पथकाने केलेली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।